अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्र, आपण पाहून राहिलो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आज मी जे 2-3 पॉइंट सांगणार फारच महत्वाचे आहे. त्याच्या ट्रिक्स पण सांगतो, मन लावून ऐका. बस हे 2-3 बेसिक झाले म्हणजे आपण एक्सरसाइज 1.1 चालू करणार आहोत. याला मात्र विसरू नका, व्यवस्थित लिहून घ्या मी काय सांगत आहोत. मी म्हटलं का, इफ u इज इक्वल टू 0 and v is equal to 0 are the separate equation of lines, are the separate equation of lines, then joint or combined equation, joint or combined equation of lines are, काही नाही करायचं. ह्या डावा ह्या उजवा याला LHS म्हणतात. या इक्वेशन मध्ये याला LHS म्हणतात. या म्हणजे LHS चा प्रॉडक्ट, RHS चा प्रॉडक्ट. बस झालं. तर मग कसं मांडता येते? UV इक्वल टू 0. ठीक आहे. पहिला पॉइंट फारच महत्वाचा आहे. हे जर असं असेल तर सेपरेट इक्वेशन होईल. U इक्वल टू 0, V इक्वल टू 0. यालाच जर आपण म्हटलं बघा, UV इक्वल टू 0 is the joint or combined equation of lines, then separate equation of lines are u is equal to 0 and v is equal to 0. याचं उलट बोलत आम्ही, uv is equal to 0 is the combined or joint, दोन्ही शब्द सांगत आहोत जे साधारणतः विचारता, is the combined or joint equation of pair of straight line, joint equation of lines, असं is the combined or joint equation of lines, then u is equal to 0 and v is equal to 0 are the separate इक्वेशन ऑफ लाइन्स. मी जे सांगत आहो आपण याला पाण्यासारखं वापरणार आहोत. ठीक आहे. तिसरा नियम पाहून घ्या. कमा ax² plus twice hxy plus by² is equal to 0. पाण्यासारखं पाठ करा. याले मी खरं सांगत आहो. रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. रिप्रेझेंट pair of straight line passing through origin. पहा, मग मी याची कंडिशन सांगत आहो. काय कंडिशन आता लक्षात घ्या. स्लोप आपण दाखवतो. या इक्वेशन मध्ये 2 रेषा आहे. पहिले माई बडबड ऐकून घ्या बघा. हा x ना हा y. या ओरिजिन मधून कल्पना करा का ही एक लाईन गेली, ही दुसरी लाईन गेली. ती कशी जाईल ते ईश्वराले ठाऊक. फक्त मी समाधान म्हणून सांगत. तर ही एक लाईन आहे बा, ही एक लाईन. या दोन्ही लाईन ओरिजिन मधून चालल्या, तर याचा हा कंबाईन दोघांचाही मिळून एक इक्वेशन आहे की ज्याला म्हणतात आहे ना कंबाईन और जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. पेअर आहे पासिंग थ्रू ओरिजिन असं. आता याची कंडिशन सांगत आहोत. तर बा लक्षात ठेवा. तर ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. तर या लाईन आहे ना, ही लाईन जेव्हा ओरिजिन मधून जाते तेव्हा त्या ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनीचं इक्वेशन असते y इज इक्वल टू mx प्लस c. कधी होणार नाही. c असला तर ती ओरिजिन मधून जात नाही. तर फक्त एवढाच राहते. आता इथं 2 लाईनी आहे म्हणून याच्या स्लोपला आपण 1 म्हणायचं
आणि ह्या लाईनीच्या स्लोपला आपण m2x म्हणायचं. म्हणजे बा या लाईनीचा स्लोप m1 झाला, या लाईनीचा स्लोप m2 झाला. कारण या इक्वेशन मध्ये किती लाईन लपलेल्या आहेत? 2. आणि म्हणून मी जर म्हटलं बघा लेट m1 and m2 बी द स्लोप ऑफ 2 लाईन्स. ठीक आहे, रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन ax square plus twice hxy plus by square is equal to 0. मी लिहूनच देतो, डोक्याला ताप नाही. मी इथं लिहून राहिलो का लेट m1 and m2 be the slope of 2 lines represented by equation ax square plus twice hxy plus by square is equal to 0. then पहिली कंडिशन सांगत आहो नंबर 1 सम ऑफ स्लोप याचा अर्थ होतो m1 आणि m2 याची बेरीज. तर हे असते मायनस ट्वाइस h अपॉन b. पाठ पाहिजे भाऊ. आणि दुसरा आहे बा लक्षात घ्या प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे बा स्लोपचा गुणाकार m1 m2 इज इक्वल टू a अपॉन b. ते कसा वापरणार आहोत आपण, का करणार आहोत त्याचं काळजी नका करू, क्लिअर करण्याची माय गॅरंटी. फक्त तुम्ही एवढं आहे ना, जेव्हा ह्या इक्वेशन आला तर हे तळकन आठवलं पाहिजे, हे आठवलं पाहिजे. बस ह्या इक्वेशन मध्ये ओरिजिन मधून जाणाऱ्या 2 रेषेचं कंबाईन इक्वेशन आहे. बस एवढी काळजी घ्या. हे तुमचं बेसिक. एक अजून भल्लं महत्वाचं बेसिक आहे जे भल्लं आपल्याला यूज मध्ये आणणार. आणणार का आजपासूनच चालू होणार आहे. ते येणारच आहे आता 5 मिनिटात. म्हणून याला जेवढं लवकर होईल तेवढं पाठ करा. तर बा पुढचं सांगून राहिलो, लक्षात ठेवायचं आहे ना. सेकंड डिग्री इक्वेशन जो आहे ना, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. ठीक आहे. पहा मग मी सांगून राहिलो फारच महत्वाचं आहे. दी कंबाईन और जॉइंट equation of lines ax square plus twice hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 is the general second degree equation in x and y. Is the general सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. मित्रो लक्षात ठेवा, हा जो इक्वेशन आहे पाठ पाहिजे. लक्षात ठेवा माझं काय म्हणणं आहे बा. हा इक्वेशन 2 रेषेचं कंबाईन इक्वेशन आहे. त्या कशा असतील ते आपल्याला माहित नाही, पण त्या दोघीचा कंबाईन इक्वेशन हे आहे. आणि या कारणास्तव याला आहे ना 2 रेषेचं 2 लाईनीचं कंबाईन इक्वेशन असल्यामुळं त्याला जनरल इक्वेशन म्हणतात. मात्र त्या लाईनीचं स्वरूप कसा राहील, म्हणजे पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे हे माहित नाही. तर मला लक्षात ठेवा पाठ पाहिजे ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. हे केव्हा कामी येईल, जेव्हा आपण इक्वेशन शेवटी उत्तर लिहू तर आपल्याला या फॉर्म मध्ये ते उत्तर लिहायला लागते. म्हणजे पहिले x स्क्वेअरचं टर्म पाहिजे, मग xy ची पाहिजे, मग y स्क्वेअरची पाहिजे, मग x ची पाहिजे, मग y ची पाहिजे, नंतर कॉन्स्टंटची. या स्वरूपात आन्सर मांडावं लागेल. एक गोष्ट आता बा आपल्याला काय सांगतो, आता हे जे इक्वेशन आहे फक्त 2 लाईनीचं इक्वेशन आहे हे व्यक्त करते. तर बा मी पहिली कंडिशन सांगून राहिलो बा. लक्षात ठेवा कंडिशन का बा हा जो इक्वेशन आहे ना,
ठीक आहे, मी असं लिहित आहे ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. रिप्रेझेंट पेयर ऑफ पॅरलल लाईन्स. रिप्रेझेंट pair of parallel lines. Represent pair of parallel lines. असं पहा मग पेयर आहे. रिप्रेझेंट पेयर ऑफ पॅरलल लाईन्स. एक क्षणासाठी थांबा का बा, मी असं करतो बा का पहिले रिप्रेझेंट पेयर ऑफ लाईन्स घेतो, नंतर पॅरलल लाईन्स, नंतर परपेंडिक्युलर लाईन्स. म्हणजे तुम्हाला तीनही कंडिशन होऊन जाते. फक्त एवढं लक्षात ठेवा, पहिली कंडिशन घेतो पेयर ऑफ लाईन्स. आता मला लक्षात ठेवा पेयर ऑफ लाईन्स हे जे मी सांगणार आहो ना, हमखास विसरते. काय विसरते बा, तर लक्षात ठेवा परीक्षेमध्ये विसरते. तर मी याचं आहे ना काय सांगत आहे, हे इक्वेशन काय करतो बा, काय व्यक्त करतो, रिप्रेझेंट पेयर ऑफ लाईन्स. केव्हा तर बा लक्षात ठेवायचो, बस एवढा आपल्याला माहित पाहिजे. एक हे समीकरण लिहून राहिलो एबीसी, हे जर कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तेव्हाच ह्या इक्वेशन पेयर ऑफ लाईन्स काय करतो, रिप्रेझेंट करतो. एवढं लक्षात ठेवा. एबीसी प्लस ट्वाइस एफजीएच माइनस एफ स्क्वेअर माइनस बीजी स्क्वेअर असं, माइनस एफ स्क्वेअर माइनस बीजी स्क्वेअर माइनस सीएच स्क्वेअर इज इक्वल टू 0. मी असं लिहून टाकला बा, मला पाठच आहे, तुम्ही पाठ करा. एबीसी प्लस ट्वाइस एफजीएच माइनस एफ स्क्वेअर माइनस बीजी स्क्वेअर माइनस सीएच स्क्वेअर इज इक्वल टू 0. समजा अशी कल्पना करा, हे आहे ना असं समीकरण लिहायचं आहे आणि याच्यामध्ये एबीसी आहे ना एलएचएस लिहायची, याच्यामध्ये या सर्वांच्या किमत्या भरायच्या, त्याला सोडवायचं. तो जर आन्सर 0 आला तेव्हा हे इक्वेशन रिप्रेझेंट करते पेयर ऑफ लाईन्स. आता आपल्या मनात आलं बघा, प्रश्न आला बघा, असं एक इक्वेशन देऊन आहे, म्हटलं का शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंट पेयर ऑफ स्ट्रेट लाईन. तेव्हा मग तुम्हाला याची कंपेअरिंग करायला लागेल, व्हॅल्यू टाकायला लागेल. ते तर मी तुम्हाला पूर्ण ट्रिक सांगतो, फक्त ऐका. समजा वेळेवर ह्या इक्वेशन आपल्याला लक्षात आलंच नाही, म्हणजे बा विसरलो, थोडंसंच आठवत आहे, पूर्ण आठवत नाही आहे, कुठंतरी मिस होऊन राहिलं, मार्क चालले, त्यावेळेस काय करायचं, टेन्शन नाही घ्यायचं. एबीसीडी तर झेड पर्यंत पाठ आहे, बिलकुल पाठ आहे. तर आपण काय करायचं बा, इथं लिहायचं एबीसीडी लिहायचं, ABCDEFGH काउंट बा इथपर्यंतच लिहायची. तर ए पासून तर एच पर्यंतच एबीसीडी. तुम्ही जर मार्क करसाल तर मी तुम्हाला काय सांगतो, हे इकडं 3 इकडं 3, हे जे मधातले आहे ना याला सोडून द्यायचं असं. ठीक आहे. तर बा पहिली टर्म सांगून राहिलो एबीसी, तर हे एबीसी आली. इथं एफजीएस, तर इथं एफजीएस फक्त 2 लावा लागते, तेवढं लक्षात ठेवायचं आहे. ते तर रीडिंग मध्ये येतेच आहे ना, थोडीशी हिंट भेटली तरी आठवते. मग आता काय बात, ह्या ए न एफ ले गुणाचा, मायनस 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 3 टर्म तयार करा. ए न एफ ले गुणलं बा तर मायनस ए एफ स्क्वेअर. ह्या बी न जी ले गुणलं तर मायनस बी जी स्क्वेअर. सी न एच ले गुणलं तर बा सी एच स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे आपलं समीकरण तयार झालं. म्हणजे मग काहीतरी ट्रिक डोक्यात ठेवल्याशिवाय परमनंट लक्षात राहत नाही. आपलं गावरानी साधं सिंपल हाय बा, आवडत असेल तर मी असं डोक्यात ठेवलं आहे. एबीसी प्लस आहे ना ट्वाइस एफ, सर्वात बेस्ट म्हणजे जिभेच्या शेंड्यावर पाहिजे. हे थुका लावाचे काम झाले, कळ्या बिलकुल तडक कडक. एबीसी प्लस ट्वाइस एफ जी एच मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे जर सॅटिस्फाईड करत असेल तर हा इक्वेशन रिप्रेझेंट करतो पेयर ऑफ लाईन्स. बस आता मी तुम्हाला काय सांगतो, मी म्हटलं होतं बघा, मी एक क्षण सांगा, मी तुम्हाला पॅरलल परपेंडिक्युलर, तुम्ही पहिले पेयर ऑफ लाईन सांगून राहिलो, आता दुसरी कंडिशन सांगत आहोत. दुसरी तर बा हे इक्वेशन रिप्रेझेंट करते आहे ना पेयर ऑफ पॅरलल लाईन्स.
काय रिप्रेझेंट करते बा तर पेअर ऑफ पॅरलल लाईन्स. बोला समजते का? मग आता लक्षात ठेवा तो याले आहे ना, आता एवढं लिहायचं कामच नाही. याने मी इथं लिहून टाकतो 1 नंबर. इथं लिहून राहिलो बघा इक्वेशन 1 रिप्रेझेंट पेअर ऑफ पॅरलल लाईन्स असं. इफ एच स्क्वेअर मायनस ए बी, बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. समजते का? इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0, ही एलएचएस घ्यायची, याच्यामध्ये किमत्या भरायच्या, त्याचं उत्तर 0 आलं तर पॅरलल लाईन्स मग रिप्रेझेंट करते. हेच लक्षात ठेवायचं. तिसरी कंडिशन आहे का बा इक्वेशन 1 रिप्रेझेंट लक्षात ठेवा पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स असं. तर बा हे कंडिशन तर फारच सोपी आहे. काय आहे बा इथं लक्षात ठेवा इफ ए प्लस बी इक्वल टू 0. हे कसं यूज करायचं आहे त्याची काळजी नका करू, फक्त हे तुम्ही पहिले पाठ करा. पाक कसं तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन धावते. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर आता मला असं वाटते बघा आता तुम्हाला सध्या पुरतं तरी अडत नाही. 1.1 तुमचा 100% क्लिअर करून देतो. पहा मग मित्र मी काय सांगत आहोत. एक्सरसाइज 4.1 त्याच्यातला क्वेश्चन 1 फाइंड द कॉम्बाइंड इक्वेशन ऑफ फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स. हे देऊन आहे 2x + y = 0 and 3x - y = 0. कारण बोर्डाच्या परीक्षेत लिहिण्याची स्टाईल कशी असली पाहिजे ते मी सांगून राहिलो. तेव्हा पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं. आपल्या उत्तर पत्रिकेत लिहायचं आहे का गिवन इक्वेशन लक्षात ठेवायचं ऑफ लाईन्स आर. काय लिहायचं बा दी गिवन इक्वेशन्स ऑफ लाईन्स आर असं. 2x + y = 0 and 3x - y = 0. मग आता एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा तो पुढे लिहायचं रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन ऑफ दी पेअर ऑफ लाईन्स इज गिवन बाय. रिक्वायर्ड लक्षात ठेवायचं कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स रिक्वायर्ड लिहून देऊ. रिक्वायर्ड combined equation of pair of lines are. आता कान देऊ नाही का? मी तुम्हाला 1 मिनिटा अगोदर सांगलं काही खूप कामी येणार आहे. मी सांगलं होतं बघा u = 0 आणि v = 0 आर दी है ना सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. देन कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन इज. डोक्यात तसं नाही ठेवायचं. डाव्याचा गुणाकार उजव्याचा गुणाकार. uv 0 × 0 म्हणजे 0 झालं. हे पहिलं बेसिक जे आपण पूर्ण सर्वच वापरणार लक्षात घ्या. तर इथं पाहणार आहे हे u समजायचं u = 0, हे समजायचं v = 0. तर या दोघांचा गुणाकार या दोघांचा झालं. हेच लिहितो मी अक्षरशः 2x + y 3x - y = 0 × 0 म्हणजे 0. 2 0 तर काही दाखवणार नाही ना, तेवढं तर आलं पाहिजे. आता याचा गुणाकार डाव्या वर्गाची पोरं करते. यानं या दोघाले गुणाचं, यानं या दोघाले 2x × 3x 2 × 6. तेवढी तर कॅपॅसिटी पाहिजे. x² 2x न -y म्हणजे 2xy प्लस y न मल्टिप्लाय करा 3xy - y × y² = 0. चलो बोलो बा एवढं जर समजलं असेल तर बा आता याले फक्त व्यवस्थित करायचं आहे. तर काय करायचं बा 6x² 3xy मधून 2xy गेले तर राहिला किती बा xy - y² = 0. सांगा बा पहिलं गणित झालं का? हा याच्यात हेच कॅसेट इथं वाचवायचं. दी गिवन सोल्युशन सांगत आहोत. ठीक आहे. बरोबर लिहून तयार करा आणि सोबत अभ्यास करा. दी गिवन असं इक्वेशन ऑफ लाईन्स आर
x plus 2y minus 1 is equal to 0 and x minus 3y plus 2 is equal to 0. इथं लिहायचं required combine equation of pair of lines are bus x plus 2y minus 1 x minus 3y plus 2 is equal to 0. डाव्याचा गुणाकार उजव्याचा गुणाकार सर्वांना गुणून टाकायचं येईन ते उत्तर. तर x न या सर्वाले गुणाचं x इंटू x स्क्वेअर x न याले गुणलं -3xy x न 2 ने गुणलं तर 2x. आता ट्वाइस y न x ले गुणलं तर ट्वाइस xy या ट्वाइस y न याले गुणलं तर 3 2 6 -6 y स्क्वेअर प्लस असं ट्वाइस y न 2 ने गुणलं तर 2 2 4y. आता -1 न सर्वाले गुणाचं -x प्लस 3y -2 इज इक्वल टू 0 असं आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं का बा तुम्हाला जनरल इक्वेशन पार्ट पाहिजे हो ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर आहे ना प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. या स्वरूपात तुम्हाला उत्तर लिहा लागेल पूर्ण मार्काची जर कल्पना करत असाल तर ह्या x वर्ग आहे तर इथं x वर्गचं एकच पद आहे हे लिहिलं असं. इथं xy आहे तर इथं xy आहे इथं xy आहे अजून कुठं आहे का नाही -3 + 2 मीन्स -xy म्हणजे हा झाला त्याच्यानंतर by स्क्वेअर y स्क्वेअरचं एकच पद आहे म्हणजे -6y स्क्वेअर या झाला. त्याच्यानंतर 2gx तर इथं x चं पद आहे ना तर ह्या x आहे आणि हा x आहे म्हणजे बाई 2x मधून x गेला तर x राहिला म्हणजे बाई ह्या बी झाला. त्याच्यानंतर इथं y चं पद आहे तर इथं y आहे 4 आणि 3 7 तर इथं लिहायचं 7y मायनस ह्या वाली एकच संख्या राहिली इज इक्वल टू 0. पाहून घ्या ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. या फॉर्म मध्ये तुम्हाला आन्सर द्यावा लागेल म्हणून हे पाठ पाहिजे. मग हे जर तुम्हाला समजलं असेल तर बा लक्षात ठेवा बोला समजते का तर हे आपलं फायनल आन्सर झालं. आता बा एवढं जर झालं असेल तर तिसरं पाहून घ्या काही अडचण नाहीये भरपूर जागा आहे आपल्यापाशी आणि इथं सोडवू त्याने काय फरक पडतो आहे ना. काय म्हटलं बा तर हे आहे बा फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू 2 3 अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस. आपला लाईट नाही लागला तर भ्याचं काम नाही पटकन कुठं वळाचं होतं 10 क्लास करत डाव्या वर्गात आहे ना. तर मी काय सांगत आहो बघा लहानसा एक ग्राफ काढायचा आहे ना याचा आहे ना पासिंग थ्रू 2 3 म्हणताय तर बा लक्षात ठेवा तो ह्या झाला तुमचा x न ह्या झाला तुमचा y. तर बा एवढं आपल्याला समजायला पाहिजे का हा x कोऑर्डिनेट ना हा y कोऑर्डिनेट. तर बा ह्या 0 राहते तर ह्या 1 राहते आणि ह्या 2 राहते. आता ह्या 1 राहते ह्या 2 राहते आणि ह्या 3 राहते. बोला डाव्या वर्गामध्ये ग्राफ काढले असतील ना तर असं आपण इंधन लावायचो आणि ह्या वाला असा काढायचो ह्या जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे 2 3 असं या पॉइंट मधून जाणारी ठीक आहे. तर ह्या पॉइंट मधून जाणारी लाईन कशी राहील एक तर अशी राहील ठीक आहे. याच पॉइंट मधून जाणारी आहे ना एकच सध्या काढा अशी पण जाऊ शकते ना तर टेन्शन नाही घ्यायचं पहिली एकच काढायची बस एवढं लक्षात. आता या पॉइंट मधून जाणारी ही लाईन काढली तर ती कोणाला पॅरलल झालेली तर डोळे आहे ना हे मोठं दाखवू का
या वाला या x अक्षाला पॅरलल झाली. ठीक आहे. मग आता आपल्याला का पाहिजे बघा, लक्षात ठेवा. तो त्यानं म्हटलं आहे का फाइंड दी कंबाइंड इक्वेशन ऑफ आहे ना लाईन्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू 2 3. याच्यामधून हे चालली तर उभी पण जाणार आहे, त्याचं पहिले तर याचं काढायचं. आता बा लक्षात ठेवा, तुम्हाला काय काय माहित पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे रेषेचं इक्वेशन. मग रेषेचं इक्वेशन तर बा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सुरुवात मी सोडवण्याची करत आहो. पहिले मावाला विचार ऐकून घ्या. नसन समजत तर बा दुसरी लाईन एक काढून दाखवतो काय. हे चालली, हा 2 आहे तर बा हे एक लाईन लक्षात ठेवा. फक्त कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी दुसरी दाखवत नव्हतो. तर या 2 मधून लक्षात ठेवायचं 2 3 मधून ही एक चालली की जी x अक्षाला पॅरलल, ही चालली का जी y अक्षाला पॅरलल. तर ह्या 2 रेषेचं आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं आहे. पहा मग काय सांगतो. आता या रेषेला 1 मिनिटासाठी विसरून जा. फक्त हिच्याकडंच पहा का बा या रेषेचं इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी पॉइंट 2 3 अँड पॅरलल टू x ऍक्सिस. तर मी पहिले लिहितो आहे ना, मग मंत्र सांगतो. इक्वेशन ऑफ लाईन आहे ना पासिंग थ्रू दी पॉइंट 2 3 and parallel to x axis E आहे ना. आता कसं विचार करायचा तर बा मन लावून आहे का तुम्ही, फक्त या एका रेषेबद्दल बोलत आहे ना. आपलं मंत्र लक्षात ठेवा आहे ना. काय सांगतो तर इथं लक्षात ठेवा, कायले छेदली. आता कोण्या विद्यार्थ्याला छेदली शब्द समजत नसल तर इन इंग्लिश इट इज कॉल्ड इंटरसेक्ट. कायले छेदली कॉमा कायच्या छेदली. आता आमच्याकडली वराडी मराठी आहे बा असं. कायच्या छेदलीला तर शब्द आहे इंटरसेक्ट. कायले छेदली, मन लावून ऐकाच. हे रेषा अशी काढली. कायले छेदली बात या वायला छेदली. दिसते डोळ्यानं तर वायल्याच. कायच्या छेदली तर कोणाने डोळे देऊ नये ईश्वरानं. कायच्या छेदली तर या 3 मध्ये छेदली. दिसते डोळ्यानं असं आहे ना रे बा. अशी आहे इथं 3 आहे. हा वाय आहे. कायच्या छेदली तर या कायले छेदली वायले छेदली. कायच्या छेदली 3 मध्ये छेदली. तर या रेषेचं समीकरणच तयार झालं. y बरोबर 3 डायरेक्ट. आता तू जर असा काढशील तर या मंत्र म्हण कायले छेदली x ले छेदली. कायच्या छेदली 2 मध्ये छेदली तर याचं समीकरण होईल x बरोबर 2. बस मगज मारीस नाही, बोल पहा. तर बा मी म्हटलं इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट 2 3 अँड पॅरलल टू x ऍक्सिस इज. रक्कन लिहायचं y इज इक्वल टू. बोला याले इकडं हाकललं तर y मायनस 3 इज इक्वल टू 0. हे झालं आपला पहिला समीकरण. प्रेझेंटेशन मावाला समजलं का वरून गेलं तर त्याला आता काहीच इलाज नाही बा. ठीक आहे. आता कसं लिहायचं बा, हेच पुन्हा लिहायचं. इथून लिहून राहिलो हा. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 2 3 and parallel to y axis. बाबा हे काही पाहायचं कामच नाही. अशी उभी काढली तर पटकन डोक्यात येते का हा y आहे ना असं. तर मला लक्षात ठेवायचं हो
ह्या x आहे ना ह्या y अशी काढली तर ह्या x अक्षाने छेदली तर इथं x कायच्या छेदली 2 मध्ये तर इथं लिहायचं 2. हे झालं समीकरण. y axis is x is equal to 2. ह्या जर इकडं हाकलला म्हणून x minus 2 बरोबर 0 झालं. लिहायचं देअर कंबाईन इक्वेशन इज डाव्याचा गुणाकार उजव्याचा गुणाकार. कसं लिहायचं देअर कंबाईन इक्वेशन इज है ना x minus 2 y minus 3 is equal to 0. बोला या x न दोघाले गुणा या 2 न दोघाले x न याले गुणलं तर xy minus 3x minus 2y minus minus plus 6 is equal to 0. असं एवढं जर झालं असं मात्र लक्षात ठेवा xy minus 3x minus twice y plus 6 is equal to 0. ह्या झाला तुमचा उत्तर. बोला समजलं का नाही? ठीक आहे. 1-2 डाव ऐकलं का होऊन जाते. नेक्स्ट मग मित्रो फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन पासिंग थ्रू 2 3 एंड परपेंडिकुलर टू द लाइन्स 3x plus 2y minus 1 is equal to 0 and x minus 3y plus 2 is equal to 0. लिहिण्याची पद्धत सिंपल सोपी असावी. इथं लिहायचं गिवन इक्वेशन ऑफ लाइन्स आर असं 3x plus twice y minus 1 is equal to 0 है ना. याला नंबर देऊन टाकायचा 1. याला नंबर द्यायचा 1 असं डबल लिहून टाकू. 3x plus twice y minus 1 is equal to 0 याले नंबर द्यायचा 1. दुसरं लिहायचं x minus thrice y plus 2 is equal to 0 नंबर 2. याचा स्लोप काढायचा तर इथं लिहायचं बघा स्लोप. ठीक आहे. ऑफ लाइन 1 हे स्लोप ऑफ लाइन 1 इथं लिहायचं m1 बरोबर. कसा स्लोप काढला जाते रे बा तर मग हा जो x आहे याचा कोइफिशियंट आहे ना म्हणजे मायनस कोइफिशियंट लिहूनच देतो ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y म्हणून म्हटलं याला a म्हणते याले b म्हणते याले c म्हणते. तर एवढं लिहिण्याच्या ऐवजी याचा फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू मायनस a अपॉन b. बस एवढं लिहायचं. तर एकदा मी सांगत आहो तर मग याला a म्हणायचं. दहाव्या वर्गात शिकले असताल ना a b c. तर मग दुसरा याचा फॉर्म आहे मायनस a अपॉन b. एवढं लिहायचं असते. पण मी आता पूर्ण लिहून राहिलो आता m1 बरोबर मायनस या आहे 3 आणि ह्या आहे एकाचं निघालं. इथं लिहायचं स्लोप ऑफ लाइन 2 असं. स्लोप ऑफ लाइन 2 इज m2 is equal to minus a upon b. हा फॉर्म्युला आहे. तर बा लक्षात ठेवा याचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 minus 1 हा मायनस लक्षात ठेवा अपॉन b y चा कोइफिशियंट चिन्हा सहित -3 म्हणजे 1/3. बोला आता बा काय सांगत आहोत. पासिंग थ्रू 2 3 अँड परपेंडिकुलर टू दी लाइन्स. याला पण परपेंडिकुलर आहे आणि याला पण परपेंडिकुलर आहे. तर मला लक्षात ठेवा काय सांगताय ही लाईन या लाईनीला परपेंडिकुलर असेल. त्याच्यापैकी एका लाईनीचा जर स्लोप माहित असेल तर आपल्याला ते दुसऱ्या लाईनीसाठी वापरता येते. दोन्ही लाईनी जर पॅरलल असला तर दोघांसाठी स्लोप तोच घ्यायचा. पण परपेंडिकुलर असेल तर याचा स्लोप जर या लाईनीचा स्लोप m असेल तर ईच्यासाठी तो होईल -1 अपॉन m. मी पहिल्या व्हिडिओ मध्ये शिकवलं
चांगलं फॉर्म्युले पण लिहून देत आहोत, पुन्हा आता सांगत आहोत. तर मला लक्षात ठेवायचो आहे ना, एक अशी लाईन आहे की जी 2-3 मधून जाते आणि या रेषेला, या लाईनीला परपेंडिक्युलर आहे. तर तुम्ही लिहिसान कसं, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी पॉइंट 2-3 and perpendicular to the line 1 is, तर इथं लिहायचं इक्वेशन ऑफ लाईन passing through point 2-3 and perpendicular to the line 1 इफ. म्हणूनच तर मी याचे स्लोप काढले, कारण याचा स्लोप मला याच्यासाठी वापरता येते. जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर एकाचा स्लोप हा दुसऱ्यासाठी -1/m होतो. आणि या ही लाईन कशी आहे तर 2-3 मधून जाते. या लाईनीसाठी मी स्लोप हिचा वापरला तर मला इक्वेशन मांडता येते या लाईनीचं. कोण्या फॉर्म मध्ये, स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये, y minus y1 is equal to m into x minus x1. बस झालं. तर आता एवढं जर समजलं असल तर तुमच्या मनामध्ये येऊ द्या कसं आलं पाहिजे बा. तर बा हे मांडता येते, हा तो पॉइंट आहे 2-3, याला x1 याला y1 म्हणतात. लक्षात, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट 2-3 अँड परपेंडिक्युलर टू दी लाईन 1 इज. लक्षात ठेवा. आणि आपण काय शिकलो बा, तर स्लोप पॉइंट फॉर्म शिकलो. तर काय सांगते y मायनस y1, तर ह्या y1 आणि ह्या x1. ठीक आहे, y मायनस y1 म्हणजे बा लक्षात ठेवायचो इक्वेशन ऑफ लाईन पासिंग अँड परपेंडिक्युलर लाईन 1 इज y मायनस y1 यावाला इज इक्वल टू m. तर याचा स्लोप आहे, पहिलीचा स्लोप -2 आहे. तर त्या लाईनीसाठी होणार आहे -1/m. तर मग हा वर जाईल, हा खाली येईल, मायनसचा प्लस होईल. पहा डायरेक्ट होत आहे. पुन्हा फोल्ड करून सांगतो का इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट 2-3 अँड परपेंडिक्युलर टू दी लाईन 1. इथं एक शब्द टाकून द्या म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होऊन जाईल. कसं लिहायचं बा, हॅव्हिंग स्लोप. त्रास कमी होऊन जाते मला तुम्हाला हॅव्हिंग स्लोप. तर मग परपेंडिक्युलर असला तर मी सांगत आहो का बा एकाचा स्लोप m असला तर दुसऱ्याचा स्लोप -1/m असते. याचा या स्लोप -3/2 आहे, तर हिचा स्लोप कसा राहील, अशी लाईन की जी 2-3 मधून जाते अशा लाईनीचा स्लोप पाहिजे. स्लोप -1/m. m1. तर m1 ची व्हॅल्यू माहित आहे ना हो. तर आपल्याला बा लक्षात ठेवा, हॅव्हिंग स्लोप -1/m1 दॅट इज -1 काय रे बा, तर याची व्हॅल्यू आहे -3/2. तर मग मायनस मायनस प्लस भागीला उलट गुणीला तर ह्या झाला 2/3. आता तरी समजलं. तर मग मला सांगा का ही लाईन आहे, ह्या पॉइंट मधून चालली 2-3. दहावीचं पुस्तक सांगते, पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगलं हे लाईन पासिंग थ्रू दी पॉइंट 2-3 हॅव्हिंग स्लोप आहे ना 2/3 इज गिवन बाय. अशा लाईनीचं इक्वेशन तर स्लोप पॉइंट फॉर्म सांगते y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. तर हा x1 असतो, हा y1 असतो. किमत्या भरान उत्तर काढा. तर मला लक्षात ठेवायचं हो, एवढं जर झालं असं तर इथं लिहायचं आहे इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉइंट फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉइंट फॉर्म. हा इक्वेशन तर 10व्या वर्गात झाला हो. y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1.
y मायनस लक्षात ठेवा, ह्या y1 आहे, हा x1 आहे, तर y मायनस 3 इज इक्वल टू या लाईनीचा स्लोप आला 2/3 x मायनस काय रे बा, तर x1 म्हणजे 2, हा इकडं हाकलला तर बा 3y मायनस 3 त्रिक 9 बरोबर या 2 न याले गुणाचं 2x मायनस 4. ठीक आहे, हे इकडं लिहायचं, हे इकडं लिहायचं, 2x मायनस 4 बरोबर 3y मायनस 9, या सर्वांचं पक्षांतर, तर 2x मायनस 3y मायनस 4 प्लस 9 इज इक्वल टू 0, 2x मायनस 3y प्लस 5 बरोबर 0. बोला, एवढं जर आपलं झालं असन तर मला लक्षात त्या 2x मायनस 3y प्लस 5 बरोबर 0. मी पहिलं इक्वेशन खूप फोड करून सांगली, आता दुसरं इक्वेशन तर तुम्हाला डायरेक्ट आलं पाहिजे. काय लिहिणार आहे मात्र लक्षात त्या इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट 2 3 हॅव्हिंग स्लोप, तर बाप दुसऱ्या लाईनीचा स्लोप आहे m2, तर ह्या लाईनीचा स्लोप काय होणार आहे -1 लक्षात घ्या m2. तर मी हेच इथं लिहून राहिलो, लक्षात घ्या कसं लिहायचं, इथं लिहून राहिलो इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट 2 3 having slope -1 m2 बरोबर -1 m2 ची किंमत आहे 1/3, म्हणजे या भागीला उलट गुणीला म्हणजे -3 इज गिवन बाय, बोलवा y मायनस y1 म्हणजे 3 इज इक्वल टू m असं -3 इंटू x मायनस 2. काय फॉर्म्युला आहे, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. तर मला लक्षात घ्या y मायनस 3 इज इक्वल टू यानं गुणलं तर -3x मायनस मायनस प्लस 6, या सर्वांचं इकडं पक्षांतर इथं लिहून राहिलो. काय लिहिता येते बा, तर 3x प्लस y, 3x प्लस y मायनस 3, याचं इकडं पक्षांतर केलं, मायनस आहे इकडं आला तर प्लस, हा प्लस आहे इकडं आला तर मायनस, तर बा -6 इज इक्वल टू 0, म्हणजे बा 3x प्लस y मायनस 9 इज इक्वल टू 0. इथं सरळ लिहायचं रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन. बोला, ठीक आहे, कंबाईन इक्वेशन म्हणताय म्हणजे इथं लिहायचं रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन इज, पहिलं इक्वेशन काय आलं बा, तर पहिलं इक्वेशन आलं 2x मायनस 3y प्लस 5 इज इक्वल टू 0. डाव्याचा गुणाकार उजव्याचा गुणाकार, मी पहिले सांगलं बा का uv इज इक्वल टू 0, तर बा ह्या लिहायचा 2x मायनस 3y प्लस 5 आणि दुसरा लिहायचा 3x प्लस y मायनस 9 बरोबर 0. सरळ प्रत्येकानं गुणून टाकलं तर येणार जे राहील ते तुमचं कंबाईन इक्वेशन राहील. मात्र याला जनरल फॉर्म मध्ये लिहा लागल, बस ह्यावाला आता लिहायचा आहे, तर मी याले मिटवतो तिथं लिहून टाकतो. फळ्याकडं पा कसं मांडून राहिलो. ठीक आहे, हे समीकरण मी इथं लिहून राहिलो, लास्ट स्टेप सांगत आहो. 2x मायनस 3y प्लस 5 लक्षात ठेवा आणि इकडं आहे 3x लक्षात ठेवा प्लस y मायनस 9 बरोबर 0 आहे ना. पट्ट गुणा 3 दोन्ही 6 x स्क्वेअर, 2x न y ले गुणलं तर 2xy, 2x न 9 ले गुणलं 9 दोन्ही 18x मायनस 3y न याले गुणलं 3 त्रिक 9 xy मायनस 3y न y ले गुणलं तर मायनस 3y स्क्वेअर, मायनस 3y न 9 ले गुणलं मायनस मायनस प्लस 9 त्रिक 27y प्लस 5 न 5 त्रिक 15x प्लस
5 न y ने गुणलं तर 5y, 5 न 9 ने गुणलं 9 5 45 बरोबर 0. व्यवस्थित मांडा याला. जनरल फॉर्म मध्ये काय आहे ax स्क्वेअर हे याद आला प्लस ट्वाइस hxy, तर इथं xy आहे, इथं xy आहे. आणि 9तून 2 गेले 7 राहिले -7xy, ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर, तो y लिहिता आहे -3y स्क्वेअर प्लस 2gx, तो x इथं आहे, x इथं आहे. 18तून 15 गेले 3 राहिले 2gx प्लस 2fy, तर या y आणि या 27 आणि 5 32y प्लस c, तर मग काहीच नाही राहिला, फक्त या राहिला, तर इक्वल टू 0. हे झालं तुमचं कंबाईन. असं मांडायचं आहे. बोला मित्र, समज नाही समजलं मेसेज करा, डबल शिकवतो, काही टेन्शन नका घेऊ, फक्त अभ्यास करा. पहा मग मित्र, आता खूप सोपं वाटायला लागल का, टेन्शन नका घेऊ, मी सांगतो ना, क्लिअर करून देतो, बिलकुल सोपं. पहा काय म्हणत आहे बघा, एक लाईन आहे, या पॉइंट मधून चालली आणि या लाईनीला पॅरलल आहे आणि या लाईनीला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, तर मग याचं कंबाईन इक्वेशन काढा, डोक्यात ठेवा का बा, आहे ना. आपल्याला काय डोक्यात ठेवायचं आहे, पॅरलल असलं तर आहे ना दोघांसाठी स्लोप एकच, परपेंडिक्युलर असला तर एकाचा स्लोप दुसऱ्यासाठी वापरायचा असेल तर आहे ना, एकाचा स्लोप m असेल तर दुसऱ्याचा स्लोप -1/m. बस एवढं करायचं आहे. ठीक आहे, तर कसं लिहायचं पहा. आता तुम्ही म्हणता का सर पहिलाही समजला आणि दुसराही प्रॉब्लेम समजला, आणि ह्या आता तुम्हाला क्लिअर करून देईन पहिला याच्या अगोदरचा. तर इथं लिहायचं बघ आहे ना, गिवन इक्वेशन ऑफ लाईन, गिवन इक्वेशन ऑफ लाईन्स असं. पहिला x + 3y - 1, x + 3y - 1 = 0 and 2x - 3y - 1 = 0, है ना. स्लोप असं, याले नंबर 1 द्यायचं, याले नंबर 2 द्यायचं. इथं लिहायचं स्लोप ऑफ लाईन. ठीक आहे, स्लोप ऑफ लाईन 1 इज m1 बरोबर. स्लोपचा फॉर्म्युला आहे -a/b. a आणि b म्हणजे कोएफिशिएंट. इथं काहीच नाही म्हणजे 1 म्हणजे a ची, हा झाला मायनस ना, हा 1. y चा कोएफिशिएंट b न दाखवते, तो आहे 3. ह्या झाला याचा स्लोप. आता लिहायचं बघा स्लोप ऑफ लाईन 2, समजते का, इज m2 बरोबर -a/b. तर दुसरी रेषा पाहायचं, इथं कोएफिशिएंट आहे हा -2 आणि b आहे ना, y चा कोएफिशिएंट आहे -3, चिन्हा सहित घेजा -3, मायनस मायनस कटला म्हणजे 2/3. चलो बोल सांगा. आता आहे ना अशी लाईन आहे की ज्या याच्यामधून जाते आणि या आहे ना या लाईनीला पॅरलल आहे आणि याला परपेंडिक्युलर. तर पहिलं इक्वेशन लिहायचं, इक्वेशन ऑफ लाईन आहे ना, पासिंग थ्रू द पॉइंट -1 2 हॅविंग स्लोप m1 = -1/3. काऊन बा, तो पॅरलल शब्द आला तर दोघांचाही स्लोप सारखा, परपेंडिक्युलर आला तर एकाचा स्लोप m असेल तर दुसऱ्याचा स्लोप -1/m. बस एवढं लक्षात ठेवायचं. कसं लिहायचं, डायरेक्ट इक्वेशन ऑफ लाईन है ना, पासिंग थ्रू पॉइंट -1 2 having slope असं आहे ना, सारखाच राहील. m1 = -1/3. ठीक आहे. इन दी स्लोप पॉइंट फॉर्म is y - y1 = slope into x - x1.
हा बाबा x1 असतो, हा y1 असतो. y मायनस 2 इज इक्वल टू स्लोप मायनस 1/3 x मायनस x1 तर हा मायनस मायनस प्लस असं. या इकडं हाकलाचा 3y 3 दोन्ही 6 या मायनस 1 न याले गुणलं तर मायनस x मायनस 1. या सर्वांचं इकडं पक्षांतर केलं तर मी इथून लिहून राहिलो का बा इकडं पक्षांतर केलं तर हा मायनस आहे, इकडं आला तर प्लस x प्लस 3y मायनस 6 यावाला. हा इकडं आला तर प्लस 1 इज इक्वल टू 0 म्हणजे x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0 झाला सापडला. आता हेच कॅसेट पुन्हा लिहायची इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट. तर इथं लिहायचं इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट -1 to having slope तर आता m2 लिहायचा इज इक्वल टू हॅव्हिंग स्लोप. तर m1 इथं प्लेन लिहिला, काऊन लिहिला मग पॅरलल होता म्हणून. ठीक आहे. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट 1 टू हॅव्हिंग स्लोप. ठीक आहे. m1 घेतला पण इथं शब्द वापरला परपेंडिक्युलर आहे ना, परपेंडिक्युलर वापरला. हॅव्हिंग स्लोप परपेंडिक्युलर वापरला तर -1 अपॉन m. पॅरलल असेल तर जशानं तसं, परपेंडिक्युलर असेल तर -1 अपॉन m. बस एवढं लक्षात ठेवा. तर बा हॅव्हिंग इज इक्वल टू हा मायनस असं 1 अपॉन m2 पाय किती हाय रे बा 2/3. इथं लिहायचं 2/3. हॅव्हिंग स्लोप इथं लिहितो खाली हॅव्हिंग स्लोप -1 अपॉन m2 बरोबर -1 अपॉन 2/3 भागीला उलट गुणीला यावर जाईल तर -3/2 बस है ना. काय लिहिलं रे इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट -1 टू हॅव्हिंग स्लोप किती आला रे पहा -3/2. In the slope point is y minus y1 तर हा y1 ना हा x1 y minus y1 is equal to m. तर या m आहे -3/2 x minus x1 तर मायनस प्लस असं. ह्या दोन इकडा हाकलाचा 2y मायनस 2 दोन्ही 4 ह्या -3 ने याले गुणलं -3x -3 या सर्वांचं पक्षांतर आहे ना. हा मायनस आहे इकडे आला तर प्लस हे जशानं तसा या जशानं तसा हा इकडे आला तर प्लस असा 3x प्लस 2y 4तून 3 गेला 1. हे झालं तुमचं दुसरं इक्वेशन है ना. सरळ लिहा तो देयर जॉइंट और कंबाइंड इक्वेशन इज देयर जॉइंट और कंबाइंड इक्वेशन इज पटकन लिहायचं हे वालं समीकरण x प्लस डाव्याचा गुणाकार उजव्याचा गुणाकार 3x प्लस ट्वाइस y 3x plus twice y minus y is equal to 0 गुणिला 0 म्हणजे 0 असं. बस हे झालं तुमचं समीकरण. आता ह्या दोघाचा पूर्ण गुणाकार लिहायचा आणि फायनल आन्सर लिहायचं. हे तर याच्यात बसतच नाही तर मग याले तर मिटवाच लागेल. ठीक आहे. पहा मग मी तेच इथं लिहित x plus 3y x plus 3y minus 5 असं 3x plus 2y 3x plus 2y minus 1 is equal to 0.
हेच इक्वेशन इथं लिहिलं x प्लस 3y मायनस 5 आहे ना, 3x प्लस 2y मायनस 1 इज इक्वल या x न सर्वयाले गुणाचं 3x स्क्वेअर असं x न याले गुणलं 2xy x न मायनस 1 ले गुणलं तर मायनस x. आता या 3y न सर्वयाले गुणाचं 3 त्रिक 9 9xy यानं याले गुणाचं 3 दोन्ही 6 y स्क्वेअर यानं याले गुणाचं मायनस 3y असं. आता यानं याले गुणाचं 5 त्रिक 15 15x 5 दोन्ही 10 y मायनस मायनस प्लस 5 एक 5 इज इक्वल टू 0. बस असं नाही चालत. चालते कसं है ना, ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c. चेक करून घ्या. ax स्क्वेअर दॅट इज ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy 2xy न 9xy प्लस 9 1 2 11 असं ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर हे आहे by स्क्वेअर प्लस 2gx तो इटा x न इटा x म्हणजे 15 ने x 16 मायनस 16x प्लस 2gy तो y इटा आहे न इटा आहे 10 3 13 असं ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c. तो c वाला म्हणजे संख्या हे इथं दिसते प्लस 5 इज इक्वल टू 0. हे आहे तुमचं फायनल आन्सर. पहा मित्रो, क्वेश्चन टू बाय सोपा साधा आहे, काही नाही लहान पोरांची गणित आहे. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग इक्वेशन. तुम्हाला या इथं लिहायचं, मग काय लिहायचं, गिवन इक्वेशन ए. सोल्युशन कसं, सोल्युशन सिंपल साधं लिहायचं. गिवन इक्वेशन इज असं 3y स्क्वेअर प्लस 7xy इक्वल टू. क्लिअर कट दिसते, इथेही y आहे इथेही y कॉमन निघला, y कॉमन निघला तर 3y प्लस 7x इक्वल टू 0. याच्या बरोबर 0 याच्या बरोबर म्हणजे y इक्वल टू 0 3y प्लस 7x इक्वल टू 0 आर दी सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स. बोला मग आता एवढं जर झालं असेल तर साधी गोष्ट आहे का, या 7x ले इथं लिहायचं. म्हणून काय जे पाहतो y इक्वल टू 0 अँड 7x प्लस 3y इक्वल टू 0 आर दी असं सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स. सांग बाबा एवढं झालं असेल. मग आता एवढं जर झालं असेल तर याच्याकडे पाय याला कसं मांडताय. मी याला मांडतो अंड आहे ना. पहिले तर सोल्युशन कसं लिहायचं, तर सोल्युशन लिहायचं गिवन इक्वेशन इज 5x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू. याला कसं मांडतो तर अंडर रूट 5 आणि हा x याचा वर्ग आहे ना. वर्ग न वर्गमूळ कटला, स्क्वेअर रूट कटला तर 5 राहील ना, हा x स्क्वेअर. याले कसं मांडतो आता 9 कसा मांडता येते 3y होल 3 चा वर्ग 9y चा वर्ग बरोबर. मित्रो गोष्ट लक्षात ठेवा, इथं का लिहू नाही ते नाही पाहायचं, इथं का लिहू नाही ते नाही. याले पहिला मनाचा याले दुसरा मनाचा. पाहण्याची नजर कशी असली पाहिजे, पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. स्क्वेअरला मराठीत वर्ग म्हणतात. पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. बस काय लिहून ते गेलं चुलीत. आपल्याला एकच लक्षात ठेवायचं, पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग. सरळ लिहायचं एका ब्रॅकेट मध्ये या दोघांची बेरीज. जे काही लिहून असेल सरळ त्याची बेरीज करा. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये त्याच दोघांची काय रे बात वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन. बस हे आपण प्रॅक्टिकली शिकलो.
कागदावर नाही पाहिजे आहे ना. काय फॉर्म्युला आहे माहित आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. लहानपणी शिकले हे समजते पण वापरता नाही येत, हे असं समजलं पाहिजे. मग पहिल्याचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग, एका कंसात त्याच दोघांची बेरीज, दुसऱ्या कंसात त्याच दोघांची वजाबाकी. इंग्रजी तुम्ही बोलता येते आहे ना, काय बोलता येते बाका लक्षात ठेवायचं. सो ॲडिशन ऑफ आहे ना, addition of both the term in first bracket and subtraction of both the term in second bracket. पण मला ते मजा नाही येत, हे आपली गावरानी बळी आहे. झालं याच्या बरोबर 0, याच्या बरोबर 0. अंडर रूट 5x प्लस 3y इज इक्वल टू 0 और अंडर रूट 5x मायनस 3y इज इक्वल टू 0. सगळं पटकन लिहायचं अर्धी आहे ना. सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स, हे झालं तुमचं गणित. सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स पहा मग काय सांगत आर दी सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. मग आता एवढं जर झालं असेल तर इकडं पाय, तर इथं सोल्युशन कसं लिहायचं. गिव्हन इक्वेशन इज x स्क्वेअर मायनस 4xy इज इक्वल टू x कॉमन काढा रे, तर x मायनस 4y इज इक्वल टू 0. तर x इज इक्वल टू 0 असं. and x मायनस 4y इज इक्वल टू 0. सरळ लिहायचं अर्धी. सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स, हे झालं तुमचं तिसरं. पहा मग मित्र, चौथं प्रॉब्लेम सांगत आहोत. तुम्ही 10व्या वर्गात शिकले क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय करता तुम्ही, या दोघांचा ना पहिल्याचा आणि शेवटल्याचा गुणाकार करता. 8 त्रिक 24 मायनस 24. मग याचे फॅक्टर पाडता. असे फॅक्टर पाडता की त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन हे मधलं पद म्हणजे मिडल टर्म आली पाहिजे. इथं मिडल टर्म किती आहे, चिन्हा सहित साइन सहित -10. तर याचे फॅक्टर कसे पडल बा, तर 12 दोन्ही 24 असं. आता बा आपल्याला पाहिजे -10. इथं मधल्याचं साइन पाचं मायनस आहे, तर या दोघांपैकी जो मोठा असेल त्याला मायनस द्या. -12 प्लस 2 मीन्स -10, म्हणजे ह्या झाला प्लस. -12 प्लस 2 म्हणजे -10, म्हणून याले प्लस. मात्र चिन्ह पहिले याचा आहे ना, मधल्याचं साइन नेहमी कोणाला द्यायचं, मोठ्याने, आणि मग त्याला सेट करायचं. एवढं लक्षात ठेवा. मग हे नाही लिहायचं, त्याच्या ऐवजी हे लिहा, आणि इथं जे व्हेरिएबल असेल त्याच्या मागं लावायचे. असं 10व्या वर्गात तुमच्या स्टाईल मध्ये तुम्ही शिकले असाल. तर बा 3x स्क्वेअर मायनस आहे ना 12xy असं प्लस 2xy मायनस 8y स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथून पाय 3x या दोन टर्म मधून 3x कॉमन निघते. असं x मायनस 3 चौक 12. x बाहेर निघला म्हणजे इथं y आहे. इथून 2y कॉमन निघते म्हणजे x मायनस 2 चौक 8 y इज इक्वल टू 0. आता तुम्हाला कॉमन तर काढता येतेच. यानं या सारखा तर तो काय रे बा कॉमन निघल म्हणजे 3x प्लस ट्वाइस y इज इक्वल टू 0. याच्या बरोबर 0, याच्या बरोबर 0, x मायनस 4y इज इक्वल टू 0 और 3x प्लस ट्वाइस y इज इक्वल टू 0. आरती लक्षात ठेवा, आरती सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. मग आता लक्षात ठेवा, एवढं जर झालं असेल मित्रो आहे ना, तर याच्या पुढचे प्रॉब्लेम आता आपण उद्या पाहू. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इंटरनेट बंद असलं तरच माझे व्हिडिओ येत नाही. आमच्या लहान गावात खूपच प्रॉब्लेम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही अडचण असेल तर पटकन मेसेज करा. काय लागते, काय नाही लागत, काय समजलं नाही तर त्याच्यासाठी मागं पुढं नाही पाहायचं. आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सांगा, त्यांना लिंक पाठवा, सबस्क्राईब करायला लावा. तुम्ही पण घंटी वाजवा. नमस्कार.